नमस्कार. स्वागत आहे तुमचं गुदाई किचनमध्ये. तर मस्त असा सकाळच्या नाश्त्यासाठी मी मेनू केला आहे. अगदी इडलीच्या पिठापासूनच 2 प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण त्याबरोबर लागणारी चटणी कशी करायची ते बघूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि थोडीशी चिंच घेतली आणि खोबरं घेतले. तर तुम्ही खोबरं नसेल वापरायचं तर फक्त फुटाण्याची डाळ मिळते ना, ती वापरली तरी चालेल. तर मी खोबरं घालणार आहे. मीठ घालायचं चवीनुसार, थोडीशी साखर घालायची आणि छान असं हे चटणी वाटून घ्यायची. आता ह्या चटणीसाठी तुम्ही तडकाही करू शकता, पण मी अशीच ठेवणार आहे. फक्त याच्यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायची. फुटाण्याची डाळही घालायची. जर तुम्हाला जास्त करायची असेल तर फुटाण्याची डाळही घालायची, नाही वापरली तरी चालेल. आणि हे बघा मस्त अशी हिरवीगार अगदी चविष्ट अशी चटणी तयार होते. तर ही चटणी तुम्ही डोशाबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकता, जे तुम्ही ब्रेड किंवा भजी काही करू शकता, त्याच्याबरोबर आजी खाऊ शकता. तर इथे बघू शकता तुम्ही इडलीचं पीठ जे होतं माझ्याकडे, काल मी इडल्या बनवल्या आणि राहिलेलं पीठ होतं ते दुसऱ्या वेळेला इडल्या बनत नाहीत, एकदा आपण फ्रीजमध्ये पीठ ठेवलं तर त्या पिठापासूनच मी डोसे बनवणार आहे. डोशासाठी वेगळं काही मी पीठ बनवलेलं नाही, तर इडलीचंच जे पीठ आहे त्यापासूनच बनवणार आहे. बघू शकता तुम्ही. तर थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि याला छान असं फेटून घ्यायचं. म्हणजे जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं असेल तर 1 तासभर तरी आधी बाहेर काढून ठेवा आणि छान त्याला फेटून घ्या. म्हणजे कसं होतं, पीठ जे आहे ते एकदम घट्ट झालेलं असतं, ते छान फ्लफी होतं. तर आता मी पहिल्यांदा अंडा डोसा करणार आहे. तर त्यासाठी मी इथे अंडा फेटून घेते. 2 अंडी घेतलेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार 1-2 किती घेऊ शकता. 2 अंडी फोडून घेतली. आता यामध्ये मिरची, तिखट, तुम्ही लाल तिखट वापरू शकता, मिरची वापरू शकता, मीठ घालायचं चवीनुसार किंवा भाज्या याच्यात घालू शकता तुम्ही. मी फक्त मीठ घालून करणार आहे. कोथिंबीर घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. अगदी कोबी भाज्या, ज्या पालेभाज्या असतात मुलं खात नाहीत, तर अशा वेळेला तुम्ही तेही करू शकता. याच्यामध्ये मिक्स करून घालायचं आणि छान डोशावर ओतून घ्यायचं. हिरवी मिरची फक्त वापरली मी, बघू शकता तुम्ही. तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करा. अगदी मी 1-2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा कांदा वापरला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंड मात्र छान फेटून घ्या, म्हणजे एकदम फ्लफी होतं. आता तव्यावर डोसा आधी टाकून घ्यायचा आहे आपल्याला. 1 मोठी पळी भरून पीठ घातलं आणि छान असं हे पसरवून घ्यायचं. सकाळच्या नाश्त्याला आमच्याकडे रविवारचा नाश्ता किंवा एरवीसुद्धा मी इडल्या माझ्याकडे नेहमीच होतं, त्यामुळे पीठ नेहमी असतं माझ्याकडे. त्यामुळे अशा प्रकारे डोसे, अंडा डोसा किंवा स्टफिंग वेगळं काहीतरी करून, भाज्या मिक्स करून मी नेहमी करत असते. तर आता डोसा करून घेतला, त्याच्यावर तेल किंवा तूप तुम्ही काही सोडू शकता. थोडंसं अगदी तळून घ्यायचं, म्हणजे डोसा जो आहे तो पटकन निघतो. 1-2 मिनिट थांबायचं आणि आता आपण हे अंडं फेटून घेतलं होतं ते डोशावर ओतून घ्यायचं आहे. अगदी मीठ घालून साधाही डोसा तुम्ही अंडं याच्यावर घालू शकता. छान पसरवून घ्यायचं. थोडा वेळ वाट बघायची. बाजूने कडा सुटायला लागल्या की आपण बाजू त्याची पलटी करून घ्यायची. अगदी थोडंसं तेल सोडायचं वरून, म्हणजे वरून जो आपण अंड्याचं बॅटर घातलेलं आहे तर ते भाजण्यासाठी म्हणून आपण थोडंसं वरून तेल घालायचं. उलटण्याने अगदी बाजूने सोडवून घ्यायचं आणि मग हे बघा अशा प्रकारे थोडंसं आपण अंडं बाजूने लावलेलं असतं, त्यामुळे थोडंसं चिकटतं. पण अगदी गॅस कमी करायचा आणि 1-2-3 मिनिट ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन निघालं जातं. बघा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मस्त असा हा अंडा डोसा तयार झाला. वा, मस्त असं झाला की नाही, बघू शकता तुम्ही. एकदम लालसर असा कलर आला, छान खालच्या बाजूने छान भाजून आला आहे.
चटणीबरोबर याच्याबरोबर तुम्ही सांबारही करू शकता. तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, ऑफिसमध्येही न्यायचं असेल तर घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे हा मस्त आपला अंडा डोसा तयार झाला. याच्याबरोबर छान आपण मगाशी चटणी केली, ती चटणी किंवा सॉस, मुलं जर चटणी खात नसतील तर याच्याबरोबर सॉस देऊ शकता, चीज घालू शकता, याच्यावर पनीर घालू शकता. अशा पद्धतीने मी दुसराही करून घेतला, बघू शकता तुम्ही. आमच्याकडे वेगळे अंडा डोसा किंवा मसाला डोसा चीज घालूनही करते मी. माझ्या नातूसाठी चीज लागतं त्याला, तर फक्त असं अंड्याचं बॅटर, पिठाचं बॅटर सोडायचं आणि वरून चीज भुरभुरायचं. चीज डोसाही मस्त तयार होतो. आता दुसरा एक डोसा मी करून दाखवते. तर त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा, टॅमॅटो, गाजर, मुळा त्याच्यामध्ये आहे आणि चीज किसून घातलेलं आहे. असं एक छान मसाला बनवला आहे आणि त्याचं मी आता हे दुसरा डोसा बनवून दाखवते. अगदी सेम आधी केला होता तसाच करून घ्यायचा डोसा. आता याच्यावर मात्र मी तूप सोडले. तुम्ही तेलही घालू शकता, पण थोडंसं तूप घालून मी करते. हे बघा, आता याच्यावर मी अशा भाज्या सगळ्या मिक्स करून, शिमला मिरची आहे, फरसबी आहे, जेवढ्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या एकत्रित करा. थोडंसं मीठ घाला, चिली फ्लेक्स घालून त्याचं छान असं हे मसाला बनवून घ्या आणि तो असा डोशावर घालून घ्यायचा. वरून चीज भुरभुरायचं. मस्त असा तुमचा मसाला डोसा तयार होतो. अगदी कुरकुरीत डोसा तयार होतो आणि खायला एकदम मस्त लागतो. एकदा नक्की ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बघू शकता, बघा मस्त असे हे डोसे तयार होतात. मी अगदी बाकीचे सगळे मी करून घेते. आमच्याकडे रविवारच्या नाश्त्याला सगळ्यांनाच असं वेगवेगळं काहीतरी लागतं, तेव्हा मी नेहमी करत असते. तुम्ही पनीर वापरू शकता, खरं म्हणजे चीज वापरू शकता, वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, कोबी, फ्लावर, जे मुलं खात नाहीत ती वापरू